गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कश्यपी धरणग्रस्तांनी आज नाशिक हर्सुल रस्ता अडवत आपलं आंदोलन आणखी उग्र केल्याचं बघायला मिळतंय। कश्यपी प्रकल्पग्रस्त पाणी आडवा कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे। कश्यपी धरणग्रस्तांच्या वतीनं गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं जात होतं, मात्र शासनाच्या वतीनं दखल घेण्यात न आल्यामुळे आज अखेर कश्यपी धरणग्रस्तांनी नाशिक हर्सुल महामार्ग जो आहे तो या ठिकाणी अडवून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती धरणग्रस्तांकडून केली जाते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे या सगळ्या धरणग्रस्तांनी जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले। काय नेमक्या मागण्या आहेत साहेब? या सातत्याने मागण्या आम्ही मागच्याही 27 तारखेला आंदोलन केलं होतं। शासनाचे दरवाजे खोटून ठोकून आम्ही दमलोय। पुनर्वसनाचा विषय आहे, शासकीय नोकऱ्यांचा विषय आहे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला पाहिजे होता तो दिला नाहीये, त्याच्यानं पाण्याचा प्रश्न, अशा बिकट प्रश्नांसहित आम्ही आंदोलन बसलोय। आमच्या सोबत साहेब या 5-6 महिन्याचा काय बाळाचं आहे ते आज उपासलं, त्याचं कोण भागीदारी घेणार? ना जमीन आहे त्याच्याकडं, ना शासकीय नोकरी आहे, कुठं आहे त्याचा पुन्हा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला साहेब। तर धरणग्रस्ताच्या दाखल्याला इतक्या अटी व नियमित शर्ती लावल्या की तो माणूस चप्पल घिसून जाते पण धरणग्रस्त दाखला मिळत नाही। या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज रास्ता रोको असेल, त्याचबरोबर 17 तारखेला 17 सप्टेंबरला आम्ही कलेक्टर ऑफिससमोर परत अमर उपोषणाला बसणार साहेब। आपण बघतोय सगळे धरणग्रस्त जे आहेत ते आक्रमक या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतं आहे। 17 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण घेराव घालून शासनाला जाब विचारणार असल्याचं देखील या सगळ्या कश्यपीच्या धरणग्रस्तांनी इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे आता शासनानं तात्काळ यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी धरणग्रस्त आंदोलनकर्ते करतायत। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।